तो मैं क्या बताऊं उस शहर के बारे में। वो दुनिया का सबसे सुंदर शहर है। वहां सब अपनी अपनी मस्ती में मगन है। कोई कहीं से भी आए वो सबको अपना लेता है। कुछ वक्त वहां रहने के बाद हर कोई उसे अपना कहने लगता है। वहां रहते हुए भले ही पता नहीं चलता, पर वहां से जाने के बाद वो बहुत याद आता है। क्या तुमने देखा है ऐसा कोई शहर? हे गाइज, वेलकम बॅक टू द चॅनल. आय एम ओमी के फ्रीडम ऑन व्हील्स आणि हा आहे डे 2 आणि आम्ही डायरेक्ट रेडी होऊन आलेलो आहे मंदिरात. कुठल्या मंदिरात आलोय? स्थिरमन गणेश मंदिरात आलोय आणि मी थोडे आता सिनेमॅटिक शॉर्ट्स इकडचे घेतलेले आहेत, ते तुम्ही बघा जरूर आणि लाईक करा, सांगा कसं आहे. आणि खूप मस्त आहे. यू गाईज कॅन विजिट. हा? खूप मस्त मंदिर आहे ऍक्च्युअली. खूप तिकडे मस्त आहे. जगन्नाथ धामवाला पण असं मस्त हे केलंय त्यांनी. त्याचा आम्ही एक्सपेक्टेड फोटो नव्हतं, टाकू. बट चांगलं आहे. एक्सपेक्टेड नव्हतं. बट चांगलं आहे. आणि ह्याच्यानंतर आता एक देवीचं मंदिर आहे, तिकडे आम्ही जाणार आहे. तर तिकडे फोटोज काढायला भेटणार आहे की नाही माहित नाही, बट लेट्स सी. ये तो फायनली वॉच द अपडेट. पहिला मंदिर मराठी. आमचं फर्स्ट दर्शन झालंय. आता आम्ही दुसऱ्या मंदिरात चाललोय, त्याच्यानंतर आम्ही कालभैरव करणार आहे. पहिलं गणपती तर मग- आपलं दर्शन झालंय. ये दुसऱ्या देवीकडे भेटू. ठीक आहे, चला दुसऱ्या देवी बाय. बाय. रिद्धी, तुझे फ्रेंड्स, नालायक. रिद्धीचे मीटअप झालेला आहे. कसं वाटलं तुला तुझ्या friends सोबत? तुझे फ्रेंड काय होतं याच्याने? विश कंप्लेंट चिपकलंय. तर आता आमचा तरी चिटकलाय, बघू. हा माझा आहे. विश काय मागितली पण सांगायची नाही. नाही सांगायचं. आम्ही आलेलो आहे काळ भैरव मंदिराच्या इथे आणि तुला बोलायचं होतं ना, बोल ना. सगळ्यांना बोलायचंय, सगळ्यांना सगळे एक्साइटेड आहेत. बोल. गाईजच नाही काय, बोल काय बोल. मंदिरामध्ये आलो. ही आरती आहे, ही मुकी आहे आमच्यामध्ये. बोलत गुंगा बोला, गुंगा बोला. गुंगा बोला. ये वडवडी आहे. आणि याच्याहून अल्ट्रा प्रो मॅक्स ही आहे. बोलायचंय गुंगी 2. गुंगी 2 नाही आहे. मी गप्पस मी आणि अजून बोलते. एक की तुम्हाला आम्ही दर फ्रेम बाय फ्रेम इकडे तिकडे दिसू, कारण की आमच्याकडे टाइम कमी आहे आणि आणि आम्हाला एक्सप्लोर taxi- करायला खूप आहे. आम्हाला टॅक्सीवाला बोलला तुमच्या मनावरती आहे, तुम्ही प्रसाद घेऊ शकतात किंवा नाही पण घेऊ शकत. कुठला मग ओम प्रसाद? असा बोलला की काळ भैरवचा होता. मग प्रसादाला नाही कसं कसं बोलायचं. बोलणार? प्रसाद खूप बेकार मोठी लाईन आहे आणि आतमध्ये फोन अलाउड आहे की नाही माहित नाही. सो ऊन पण खूप जर आहे. दर्शन झाल्यानंतर भेटू. आतापर्यंत तरी आम्ही जितके पण मंदिरात गेलो, आम्हाला मोबाईल कमी line यूज करायला मिळाली. भेटलाय आणि कमी लाईन भेटलाय. नालायक. उन्हाळा लागत आहे. आता कळलं मला की ते हे काय एवढं मला लावलीस SPF सनस्क्रीन एवढी थापून थापून. स्वतः माझ्या पाठी लपायचं आहे म्हणून. तिने पण थापली पण थोडीशी लावली आहे मी. थोडीशी लावली तू. 1 तासाच्या. 1 तासानंतर आता आम्ही जस्ट आतमध्ये आलेलो आहे. हे बघू शकता तुम्ही. अजून पण लाईन आहे. अजून पण आम्हाला याच्या पुढे जायचं आहे आणि ही टिंगू दिसत नाही, जाम बघते बरोबर करून. मंगल. हाऊ इज दी अपडेट? भूक लागली. आपलं अरे दर्शन
रिद्धी एकदम स्विच ऑफ मोड वरती आलेली आहे. खूप जास्त लाईन आहे इकडे. मला तर मंगल पण नाहीये. नाही खरंच खूप लाईन आहे आणि मी इकडे आता मी रेकॉर्ड पण नाही करत आणि खूप सारी लाईन आहे आणि आय डोंट थिंक सो इकडे आतमध्ये रेकॉर्ड करायला भेटणार आहे आम्हाला. तर आता जेवताना मी एकदा डायरेक्ट आता जेवताना परत आमचा कमबॅक होईल. आता आम्ही फुल आता आम्ही स्विच ऑफ दमलोय. मोड मध्ये. कसं पण वाटतं? आम्ही लाईन मध्येच आहे त्या मंगलवाल्या मंदिर मध्ये. अर्धा तास बोलून 1 तास होतोय सगळ्या मंदिरांना. सगळ्यात इतर शिवलिंगाच्या इथे नंदी असतो, बट या शिवलिंगाच्या इथे मेंढीचं वाहन आहे. सो आमचं आता दर्शन तर झालेलं आहे. फायनली माझे पाय खूप दुखत आहे. आता आम्ही अजून कुठे जायचं? हरसिद्धी माता मंदिर ते बाकी आहे आणि त्यानंतर जेवायचं आणि मग महाकालेश्वर मंदिराला जाणार आहे. तिकडे तर भाई मेंटली प्रिपेअर होऊनच जावं लागणार आहे आम्हाला. तिकडे खूप लाईन लागणार आहे. हा. सो आणि इकडचा मी फोटोजच काढले, व्हिडिओ नाही काढले कारण की अलाउड नव्हते. काढला व्हिडिओ? ओ माय गॉड, तो व्हिडिओ पण तुम्हाला दिसला असेलच मग आतापर्यंत तर, कारण की मला नव्हतं माहिती रिद्धी करत होती. सो सगळ्यांची एनर्जी खूप डाऊन आहे. आता भूक लागली आहे, बेदम भूक लागली आहे आणि थंडी तर इथे काहीच नाही आहे भाई. फक्त दुपारची तर नॉर्मलच आहे आपलं, जसं मुंबईला तसंच आहे. काय एवढं चिल्ड असं नाही. मी जॅकेट घातलेलं ते पण काढलं, आता शर्टावरतीच फिरतो. फक्त थंडी सकाळी आणि रात्री याच 2 टायमाला. हेलो, नको, मेरे को डर लगता है. रिद्धी सेम एकदम. मी टाकणार ब्लॉग मध्ये. नंतर बोलू नको. नंतर माझ्याकडे येऊ नको. अरे का टाकलंस तू, हे नको टाकू. ते तर मी मस्ती करते. तर मी टाकणारच आता. नाही, मार खाशील. जर तुम्हाला हे दिसलं असेल तर इधर आहे, स्पेशल इधर आहे. लाईक्स. परत एकदा शेवटचं. आम्ही आता आलो आहे महर्षी संदीपानी आश्रम मध्ये आणि आता आम्ही एंटर करतोय. तिकडे बघू आपण काय काय आहे. वाटतंय ॲज कम्पेअर टू बाकीचं थोडं झाडांमुळे जरा चिल्ड क्लायमेट आहे आणि आमच्याकडे आता 10 मिनिटच आहे कारण की आम्ही जी कार बुक केलेली त्याचा टाइम ऑलमोस्ट आता संपत आला आहे. तर आता आम्हाला फटाफट सगळं 1 संपवावं तास लागणार आहे. एक्सटेंड झालाय. हा, 1 तास ऑलरेडी एक्सटेंड झाला. कुंडेश्वर. सो आता आम्ही दर्शन घेऊन फटाफट कारमध्ये जाणार आहे. तर पटकन होईल हे, होप सो. आणि गर्दी नाही वाटत आहे. इकडे 24 आर्ट्स वाले हे आहेत, पेंटिंग्स आहेत बघतोय आणि ते खूप मस्त आहेत पेंटिंग्स, तुम्ही बघू शकतात. पेंटिंग आहे आणि आतमधला जो व्ह्यू होता तो एकदम काय होता. होतं त्यामध्ये, पण मला कळलं नाही काय होतं तो. वेदाचं नॉलेज होतं, ऋग्वेद वगैरे. 14 टीचिंग. हां, 14 टीचिंग्स होते आणि हे त्यांची गॅलरी फॉर्म खूप मस्त आहे. ते लोक इकडे शिकायचे. हां, म्हणजे आता बुडाला धूर लागलेला आहे कारण की आमचा बसवाला म्हणजे गाडीवाला आता जायच्या ह्याच्यामध्ये तर टाइम झाला ऑलरेडी. आम्ही त्याला 1 तास लेट तर आता करवलंय. आम्ही ऑलरेडी फटाफट लेट आहे, त्यात अजून आम्हाला खूप सारं एक्सप्लोर करायचं आहे. सो लेट्स सी कसं माझे करतोय. पाय. फिंगर्स क्रॉस. फायनली आम्ही रिद्धीचं फेवरेट काम करायला आलोय. पेट पूजा, मेन पूजा आता करायला आलोय आम्ही. एक्साइटिंग काय भेटत नाही पण आम्हाला. खायला भेटणार आहे. थाळी वगैरे आहे इकडे ऑप्शन आणि व्हरायटी काही नाही आहे. तर आम्ही शाकाहारी. मेन तर व्हेज आहे यार, पण ठीक आहे. आता देवदर्शन आलोय, याच्यानंतर आम्ही महाकालेश्वर मंदिराला जाणार आहे आणि तिकडे आम्हाला नॉनव्हेज खाऊन जाऊ नाही शकत, तर आम्हाला व्हेजच खायचं आहे आणि इकडे नॉनव्हेज भेटणंच मुश्किल आहे मेन तर. आणि इकडे झुंब बसली आणि आम्ही असे सगळे बसलेलो आहे की लग्नाला बसतात ना तसे बसलोय आम्ही सगळे. हा, लग्नाची एकदम फन सीन. तर आता मी माझा फोन वगैरे बॅटरी वगैरे सगळी चार्ज करून ठेवतोय म्हणजे आम्हाला तिकडे जाताना फुल आपण रेडी होऊन जाऊ. म्हणजे
आम्हाला माहिती आहे तिकडे आम्हाला व्हिडिओ वगैरे काढायला नाही भेटणार आहे, पण आम्हाला खूप सारे ठिकाणी व्हिडिओ काढायला भेटलं. तर तुम्ही जे बघितलं असेल आणि जर तुम्हाला आवडलं असेल सिनेमॅटिक्स वगैरे, तर काय करायचं सांग? बिग बघायला शिक जरा. लाईक शेअर सबस्क्राईब. सबस्क्राईब हा कळलं, हे करावं लागतं. शेजवानसाठी तो असंच होणार. जाऊ दे यार. आम्ही जेवून वगैरे निघालेलो होतो आणि सगळ्यात पहिला प्रश्न तर जेवणाचा. जेवण एकदम उत्तम मस्त होतं. होतं. खूप म्हणजे आमच्या डोळ्यांवर तुम्हाला कळत असेल आम्हाला सुस्ती आली आहे. फायनली हा तर खूप भारी जेवण होतं. आणि नाव आम्ही घ्यायचं विसरलो, पण या लोकांना माहिती असेल तर मी विचारून सांगेन, डिस्क्रिप्शन मध्ये सांगेन. 150 का 160 रुपीजला 160 अनलिमिटेड रुपीज मध्ये अनलिमिटेड थाली होती. खूपच छान होतं. आणि नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आता आम्ही चाललोय महाकाळेश्वर मंदिरला. आम्ही थोडं सामान जे आमचं आहे ते सगळं हॉटेलवर हॉटेलवर ठेवतो. ठेवणार आहे आणि परत आम्ही जाणार आहे महाकालेश्वर मंदिरला. सगळेच जण थांबलेत, आम्ही चाललोय. आणि खायला आता लागलं तर काय. आणि आता मेन मिशन चालू होणार आहे. होप सो जर लवकर झालं तर आम्हाला सगळं काय काय भेटेल, नाही तर मग एक काहीतरी मिस होईल. सो लेट्स सी, फिंगर्स क्रॉस. तर आता जो लास्ट तुम्हाला जे आम्ही बोललो 5 मिनिटं, त्यानंतर आता झालेले आहेत अर्धा तास, पाऊण तास गेलेला आहे. आणि आम्ही चेंज वगैरे सगळे करून निघालेलो आहे. मी आणि रिद्धीने नाही केलंय, पण बाकी सगळ्यांनी चेंज वगैरे करून निघालेलो आहे. आता आम्ही चाललोय महाकालला. आयदर आम्हाला शिरपा आरती शिप्रा आरती किंवा महाकालची आरती, हे 2 आरत्यांमधनं एक काहीतरी भेटू शकतं. तर जे पण आहे ते लक वरती डिपेंड आहे. सो आत्ता खरं मध्ये फिंगर्स क्रॉसची गरज आहे आणि लकची गरज आहे. हे आपल्याला काय होतं? घ्यायचंय ना. काय होतं बघू, काय घ्यायचंय बघू. जेव्हा पुढे जाऊ तेव्हा अजून भेटेल आपल्याला, तर तेव्हा घेऊ आपण. आणि आपल्याला शूज आणि हे पण ठेवायचे. हा. तर मेन हे झालं तर आपण सगळं जास्त पुढचं एन्जॉय करू शकतो. आणि नंतर एंडिंगला तर फिरायचंच आहे इकडचं तिकडे, तर एवढं काय नाही. पण आता जय महाकाल. तिकडे बघ. तर आता आम्ही हे पण लावून घेतलेलं आहे. आणि हे लोक Mandatory. सगळ्यांनी आम्ही लावून घेतलेलं आहे. मी तर आलीच पाहिजे. माझा आउटफिट हा बाबा, हा हे लोकांनी सगळ्यांनी हे सगळे लोक आउटफिट चेंज करून आलेले आहेत. आणि आता आम्ही हे सगळ्यांनी लावलेले आहे. मराठीमध्ये बोलायचं आहे रे. काय काय इच्छा आमची अशी आहे की आमची अशी आहे की आम्हाला महाकालची आरती भेटून दे प्लीज प्लीज प्लीज. हा मेन तर इकडे आता बाकी सगळं खूप चांगलं दर्शन झालं. आता Let's see आमच्या नशिबात आहे आणि का आम्हाला नाही रेकॉर्ड आहे. पण करायला भेटलं, व्हिडिओ फोटो सगळं काढायला भेटलं. पण आता ही लास्ट आहे. इथे फक्त ठेवायचं एक का चप्पल? इच्छा पूर्ण होऊन दे. तर सीन आता असं आहे की आम्ही आमचे चप्पल वगैरे ते आम्ही इकडे ठेवलेले आहेत. फुलवाल्यांकडले घेतले, फ्री आहे. आणि आम्ही त्या बदल्यात फूल वगैरे घेतोय, त्यांचे थोडे बहुत आहे ते. आणि ते बोलत आहेत की फोन आतमध्ये बिलकुल अलाउड नाही आहे. जर बघितलं तर लॉकरमध्ये टाकायला लागेल. तर खूप कमी चान्सेस आहे की मी रेकॉर्ड वगैरे करणार आहे. तर मी आता तेच फायनल सांगतोय की आता मी ह्याच्यानंतर जर चान्स मिळाला तर व्हिडिओ भेटेल, नाहीतर खूप मुश्किल आहे. आणि जर आरती मिळाली तर तुम्हालाच कळेलच ते. सो स्टे ट्यून आणि फिंगर्स क्रॉस. जर आत्तापर्यंत बघत असाल तर प्रे करा, तुम्हाला काही क्षणात कळूनच जाईल. सो येस. तर ह्या पार्टला आता मला व्हॉइस ओव्हर द्यावा लागतोय, कारण की मी काहीच एक्सपेक्टेशन्स ठेवले नव्हते की मला रेकॉर्ड करायला भेटेल, की मी व्लॉग करू शकतो की नाही. म्हणून मी असे क्लिप्स काढलेले. तर नंतर आम्हाला कळतं की आरती स्टार्ट होते, तर आम्ही लगेच पळत सुटलो गाभाऱ्यात साठी. आणि आम्ही इकडे बघतो तर काय की काहीच लाईन नव्हती. आणि आय वॉज लेजिट शॉक की भाई असं कसं होऊ शकतं, आणि ते पण संडेला संध्याकाळी. आम्ही विदिन मिनिट्स एक कॉरिडॉर पास करून दुसऱ्या कॉरिडॉरला पोचलो आणि तिकडे काहीच लाईन नव्हती. आम्ही नंतर एका टाईमला असं होतं की आम्ही थांबलेलो, पण आम्ही बॅरिकेड क्रॉस केले आणि उड्या मारल्या दुसऱ्या साईडला आणि तिकडून पळत पळत आतमध्ये आलो कॉरिडॉरमध्ये. आणि नंतर ते करता करता आम्ही गाभाऱ्यात आलो आणि बघतो तर काय की आम्हाला लेजिट आरती मिळणार होती, जी सायन आरती बोलतात, ती आम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळणार होती. आणि मी ते म्हणजे आता मी रेकॉर्ड करताना पण मला असं अंगावर काटा येतोय आणि मी ते शब्दांमध्ये एक्सप्लेनच नाही करू शकत की काय फील होत होतं ते. आणि ते खूप मॅजिकल होतं, एकदम मॅजिकल होतं.
लेजिट मी आणि रिद्धी आम्ही सगळ्यांचे डोळे असे भरून आलेले पूर्ण, आणि तो वन ऑफ दी एक्सपिरियन्स होता. आणि मी तर सगळ्यांना सजेस्ट करेन की तुम्ही जाऊन नक्की ते एक्सपिरियन्स करा. काय एनर्जी आहे तिकडे, काय पॉझिटिव्ह एनर्जी किंवा जे पण काय आहे ते तुम्हाला कळतच असेल. जस्ट मी तुम्हाला सांगेन की प्लीज व्हिजिट करा आणि मगच तुम्हाला ते एक्सपिरियन्स भेटेल. आय एम फीलिंग ब्लेस्ड राईट नाऊ. हम लोग जा रहे हैं शिखरा आरती के लिए अभी. नहीं नहीं अटेंडिंग आरती टू. काहीच खूप मस्त दर्शन आता आम्ही झालं. इथे इच्छापूर्ती मंदिर आहे की नाही माहित नाही, बट आम्ही इकडे एका मंदिरात थोडं बसतोय शांतपणे. शांत वेळ बसलोय. आणि- बट आमचं दर्शन खूप भारी झालं. खूप म्हणजे खूप भारी. आम्ही लेजिट बॅरिगेट वरून उड्यावरून एकदम पुढे गेलो आणि एंडला आम्ही थांबलो. आणि तेव्हा पुढे जायची लाईन बंद केलेली फॉर संध्या आरती. म्हणजे सगळे लोकांनी तिकडेच थांबलेले, कारण की सगळ्यांना आरती बघायची होती ऑब्व्हियसली, तर कोण पुढे जातच नव्हतं आणि सगळे तिकडे थांबलेले. बट काय माहिती काय आमचे पुण्य होते, Luck लोक होते. होता, टायमिंग होता. परफेक्ट टायमिंग होता. म्हणजे मी मुवमेंटमध्ये काय ब्लॉग नाही केला, मी फक्त व्हिडिओ काढले. मी पण जे व्हिडिओ तुम्ही Was बघितले ते मी best. काढलेच नाही आहेत, ते जे आमच्यासोबत होते त्यांनीच काढले. मी आणि रिद्धी लेजिट, रिद्धी तर रडायलाच लागली, दंड पण रडायला लागलेली. मी अजून काय बोललो असतो तर मी पण रडलो असतो. बट खूप एकदम जे पण मॅजिकल होतं एक्सपिरियन्स खूप होता. भारी. अजून सगळ्यांचा वेगळा वेगळा एक्सपिरियन्स आहे. मी तुम्हाला थोडा आम्ही जरा रूममध्ये गेल्यानंतर आम्ही भेटू, बसू, तेव्हा थोडा सगळ्यांचा शेअर करू थोडा जमलं तर. बट आमच्या दोघांचा तरी एकदम खूप मस्त होता. खूप म्हणजे असं आणि मॅजिकल एक होतं, एकदम माणूस मला मॅजिकल. लेजिट बोलला या लाईन मध्ये नका जाऊ, दुसऱ्या त्या- लाईन मध्ये हा, जा, ती म्हणजे आम्हाला- खालती जाणार आहे. नाहीतर आम्ही वरच्या लाईन मध्ये गेलो असतो आणि तिथे अडकलो असतो. तर आम्ही उड्या मारून मारून दुसऱ्या साईडला गेलो. Exactly. आणि नंतर तो माणूस गायब पण झाला. खूप म्हणजे असे एक एक जण आम्हाला भेटत गेले जे आम्हाला हेल्प करत होते पुढे जायला. आम्ही एकट्यानेच काहीच नाही केलं. खूप एकदम मॅजिकल मस्त एक्सपिरियन्स होता. होता. मस्त. हा आता तुम्ही पण या, खूप मस्त आहे. सिरियसली स्पीचलेस आहे आम्ही काहीच बोलू नाही शकत. आम्ही त्या एक्सपिरियन्स बद्दल अंगावरती काटा येतो काही. सिरियसली. तर आमचं एकच कॉरिडॉर जे आहे ते बाकी आहे आता फिरायचं बाकी आहे इकडचं. आणि त्यानंतर मग आम्ही जाऊ आणि असं काहीतरी आहे आता. आणि पण माझा एक सीन झाला की माझ्या फोनमध्ये स्टोरेज आहे पण नाही पण, आणि जे एअरड्रॉप करतो ते येत नाही दुसऱ्या फोन, पण त्यामध्ये आरतीचे जास्त फुटेज आहे. तर आता आम्हाला भूक लागली आहे आणि ब्लॉग पण एंड करायचं आहे की नाही आम्ही कळत नाही. आणि आम्ही खूप थकलो पण आहे. तर मी विचार करतो आहे की काय करायचं, घरी जाऊन एंड करायचं. हा. खायचं आहे तो तुम्हाला दिसेल काय असेल तर व्हिडिओ आम्ही जे खाऊ ते, आणि त्यानंतर आता आम्ही घरी जाऊन ब्लॉग एंड करू. एंड करेल. तर व्लॉग जो आहे तो घरी आल्यानंतर एंड तरी झाला आहे, पण तो माझ्या घरी मी जेव्हा मुंबईला आलो तेव्हा आता मी एंड करतोय. कारण की मी आता एडिट करताना बघत होतो गाईस की मी याच्या पुढे काही क्लिप्सच नाही रेकॉर्ड केले, कारण की माझा स्टोरेजचा वगैरे पण त्या टायमाला खूप इश्यू चालू होता. तर त्यामुळे माझं राहून गेलं आणि नंतर आम्ही इतकं काही खास केलं नाही. आमचा कॉरिडॉरचा प्लॅन होता तो पण आम्ही स्किप केला, नाही झालं, बंद झाला. डिनर बाकी होतं तर आम्ही डिनर केलं, तोपर्यंत कॉरिडॉर बंद झाला. तर आम्ही डिनर करून डायरेक्ट रूमवर गेलो, झोपलो, कारण की खूप थकलेलो, खूप चाललेलो. लेजिट पाय म्हणजे आमचे त्या दिवसाला 17,000 स्टेप्स कंप्लीट झालेले, एवढं आम्ही चाललेलो. तर काही नाही, जर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला मराठी ब्लॉग्स अजून जर पाहिजे असतील तर प्लीज जरूर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जसं मी विचारलेलं इंस्टाग्रामवरती या टायमाला की तुम्हाला मराठीमध्ये पाहिजे का ब्लॉग्स, तर इंस्टाग्रामवरती जरूर फॉलो करा. डिस्क्रिप्शनमध्ये माझा आणि रिद्धीचं दोघांचा पण इंस्टा आय डी असेल, तिकडे आम्ही जास्त ॲक्टिव्ह असतो. तर भेटूया तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉगमध्ये, एपिसोड 3मध्ये. तो अजून चांगला आहे. आणि हा कसा जर तुम्हाला आवडला नाही आवडला, फीडबॅक्स, प्रोज कॉन्स जे पण काय असेल ते तुम्ही नक्की कमेंट डाऊन करा. आणि मी तुम्हाला भेटतो नेक्स्ट वनमध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईब, डू अ ड्रिल गाईज. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.